नमस्कार मंडळी. सकाळी उठलो बघा आणि उठल्यावर बाहेर गेलो तर मम्मीने नेहमीप्रमाणे छान अशी रांगोळी काढलेली. मग म्हटलं आपण पण झाडासनी पाणी घालून घेऊया. आणि हा व्हिडिओ कालचा आहे. काल मला वेळ नसल्यामुळे एडिटिंगला आज अपलोड केला आहे. आणि झाडांसोबत तुळशीला पण पाणी घालून घेतलं. तुळशीला पाणी घालून झाल्यावर म्हटलं आता दातं घासून जरा फ्रेश होऊया. बघते तर काय कोलगेटच संपले. कोलगेट संपले म्हणल्यावर माझा मूड ऑफ झालेला. कारण का आता कोलगेट आणायला जायला लागणार आहे दुकानला. तरी पण गेलो तसंच तोंड वाकडं तिकडं करत दुकानला आणि कोलगेट घेऊन आलो. कोलगेट घेऊन आल्यावरती दातं घासून फ्रेश झालो. दातं घासून फ्रेश होत असताना मम्मी मला म्हणली की कॉलेजला जाऊ नको. आता मी तर होतो कॉलेजला जायच्या तयारीत. त्यामुळं मला विचार पडला की काय करू. मग दातं घासून म्हणले की आमच्या झाडाला पण पालवी फुटल्या छान, तुम्हाला दाखवावं म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ केला आहे. बघा छान अशी पालवी फुटल्या झाडाला. मग नंतरनं घरात आलो आणि मम्मीला म्हणलं मम्मी चहा दे जरा. तेव्हा पण मम्मी म्हणत होती काय करतेस बाई, जाऊ नकोस. मग मम्मीची जरा तब्येत पण बरी नव्हती हो, म्हणून मग जरा चहा पिता नसताना पण विचार केला काय करू म्हणलं आज सण पण आहे, राहू दे म्हणलं. मग आज कॉलेजला जायचं झालं कॅन्सल. मग मम्मीनं भाजी भात केलेला, चपात्या तेवढ्या राहिलेल्या त्या मी पटापटा करून घेतल्या. आता मम्मीचा गुडघा दुखते त्यामुळे मम्मी खाली बसून करत्या. आता कुठं रिटर्न वर घेऊन खाली बसूनच मी चपात्या केल्या. आंघोळ केलो, तयार झालो. हे बघा आज मी हा ड्रेस घातलेला जो की मला खूप आवडलेला आणि छान दिसत होता, म्हणून एक व्हिडिओ करावं म्हणलं. छानपैकी असा व्हिडिओ करत होतो तर आजी म्हणली मला चपात्या नाही खायच्या, भाकरी करजा. आणि आवरलेलं झालं, परत भाकरी करायला गेलो. भाकरी केल्या आणि व्हिडिओच्या नादात भाकरच करपली दुसरी. त्यो आणि वरडा खाल्ला. राहू दे म्हणलं. संध्याकाळी नंतरनं मग रांगोळी काढली आमच्या पण दारात, आजीच्या पण दारात. आणि होळी आम्ही आजीच्याच दारात वरते कारण का आम्ही राहत जरी वेगळं असलं तरी एकत्रच आहोत. आणि नंतरनं ही होळी उजेडापेक्षा संध्याकाळी एवढी भारी दिसाल ती की नाही रात्री. मग ही आहे बीटरूट पावडर आणि ही पावडर मी घरातच तयार करतोय. आणि ही कशी तयार करायची तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन की ही कशी तयार करायची. ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी एक 5 मिनटं बाजूला ठेवून चेहऱ्यावर अप्लाय केली. एक 10 मिनटं ठेवून धुतलं आहे तर कसला छान ग्लो आला आहे बघा. बाय.